Hello students, now let us learn about inscribed angle. Observe this figure. In this figure, a circle with center D is given. One angle is given, angle PDQ, whose vertex D lies on the circle. Such angle is called as an inscribed angle in the circle. Angle inscribed in the circle or in the arc. मग इथे अँगल PDQ हा कुठल्या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड आहे तर त्याचा वर्टेक्स ज्या आर्कवर लाय होतो ती आर्क घ्यायची म्हणजे आर्क ADB या आर्कमध्ये तो इन्स्क्राइब्ड आहे आणि त्या अँगलच्या दोन रेजमध्ये दोन साइड्समध्ये जी आर्क येते त्या आर्कला म्हणायचं इंटरसेप्टेड आर्क म्हणजे आर्क AB ही त्याची इंटरसेप्टेड आर्क झाली आणि अँगल PDQ हा कुठल्या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड आहे तर आर्क ADB मध्ये तो इन्स्क्राइब्ड आहे. आता या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हे त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतं. म्हणजे सपोज या आर्कचं मेजर जर 80 डिग्री असेल तर या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर 40 डिग्री असणार आहे. आता जर आपण सेग AC आणि सेग BC हे जॉईन केले तर हा अँगल ACB हा सेंट्रल अँगल होणार आहे. या सेंट्रल अँगलचं मेजर त्याच्या इंटरसेप्टेड आर्क इतका असतं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग सपोज ही आर्क जर 80 डिग्री असेल तर ह्या अँगलचं मेजर पण 80 डिग्री असणार आहे आणि हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याचं मेजर 40 डिग्री असणार आहे. म्हणजेच या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर जसं इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतं त्याचप्रमाणे ते सेंट्रल अँगलच्या सुद्धा हाफ असतं. किंवा उलटा आपण असंही म्हणू शकतो की या सेंट्रल अँगलचं मेजर या इन्स्क्राइब्ड अँगलच्या डबल असतं. आता इथे ही कॉर्ड दिलेली आहे PQ जी सेंटरमधून जाते म्हणजे तिला आपण डायमीटर म्हणणार. आता ह्या डायमीटरच्या एंड पॉईंट बरोबर एक अँगल तयार झालेला आहे अँगल PSQ. ही जी आर्क आहे ही आर्क सेमी सर्क्युलर आर्क आहे. मग अशा वेळेस हा जो अँगल PSQ आहे त्याचं मेजर या सेमी सर्कलच्या हाफ येणार आहे म्हणजे 90 डिग्री. सेमी सर्कलचं मेजर 180 डिग्री असतं आणि म्हणून अँगल PSQचं मेजर 90 डिग्री होणार आहे. आता ही फिगर बघा, याच्यामध्ये अँगल PQR आणि अँगल PSR हे दोन अँगल्स एकाच आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड आहेत. दॅट इज आर्क PQR असं म्हणू शकतो किंवा तिचंच नाव आपण आर्क PSR असंही सांगू शकतो. तर असे दोन अँगल्स असतील की जे सेम आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड असतील तर त्या अँगल्सचं मेजर इक्वल असतं म्हणजेच अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PSR. त्याचप्रमाणे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज अ राईट अँगल, त्याचं मेजर 90 डिग्री असतं. आता आपण पुढे बघणार आहोत सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय. इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल देन इट इज कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ही फिगर बघा, यामध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD दाखवलेला आहे. त्याचे सगळे व्हर्टायसेस हे सर्कलवर लाय होतात. अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. याच्याशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट थेरम आपण बघणार आहोत, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय थेरम आहे बघा तो, ऑपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. मग याच्यासाठी आपल्याला फिगर ड्रॉ करायला लागेल. एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD आपण ड्रॉ केला. गिवनमध्ये तेच आपण लिहू शकतो की क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. प्रूव्ह काय करायचं आपल्याला की त्याचे ऑपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच अँगल B आणि अँगल D हे सप्लिमेंटरी आहेत म्हणजे त्यांचं मेजर 180 डिग्री दाखवायचं आहे. त्याचप्रमाणे अँगल A अँड अँगल C यांच्या मेजरची सम 180 डिग्री असणार आहे. हे आपल्याला दोन्ही प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूफ बघूया आपण. आर्क ABC ही आर्क कुठल्या अँगलची इंटरसेप्टेड आर्क आहे तर अँगल ADCची. म्हणजेच अँगल ADCचं मेजर ह्या आर्क ABCच्या हाफ असणार आहे. सो लेट अस सी द प्रूफ. Arc ABC is intercepted by the inscribed angle ADC. Therefore, angle ADC is equal to half major arc ABC. Similarly, angle ABC is inscribed angle and its intercepted arc is arc ADC. Therefore, angle ABC is equal to half major arc ADC.
आता इक्वेशन 1 आणि 2 ॲड केले तर आपल्याला मिळेल मेजर आर्क एडीसी प्लस मेजर आर्क एबीसी इज इक्वल टू हाफ मेजर आर्क एबीसी प्लस हाफ मेजर आर्क एडीसी. या दोन्हींमधून हाफ कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये राहील मेजर आर्क एबीसी प्लस मेजर आर्क एडीसी. पण एबीसी आणि एडीसी ह्या दोन्ही आर्क ॲड केल्या की पूर्ण सर्कलचं मेजर मिळेल, म्हणजेच 360 डिग्री मिळेल. बिकॉज आर्क एबीसी अँड आर्क एडीसी कॉन्स्टिट्यूट अ कम्प्लीट सर्कल. 2ने डिवाइड केलं तर इथे 180 डिग्री मिळेल. म्हणजेच आपल्याला अँगल डी प्लस अँगल बीचं सम 180 डिग्री मिळालेली आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता